तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत। 2000 पठाणांनी संपूर्ण लोहगावला घेरा टाकलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घेरलेला आहे। पण अरे तो राजा आहे, तो राजा आहे ज्याने अफजल खानाच्या छावणीमध्ये घुसून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। तो या मुठीभर पठाणांना काय घाबरणार, कारण तो सर्वांच्या बापाचा बाप आहे। म्हणून महाराज म्हणतात, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला। बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार। अफजलाचा कोथळा त्याने काढिला बाहेर, त्याने काढिला बाहेर, त्या कोथळा त्याने काढिला बाहेर। प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगड साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी ऐक बरं साक्षीला। तो बापाचा साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती जाऊची शपथ घेतली स्वराज्याची। जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, शिकवण जगद्गुरु तुकोबाची। या स्वर्णगडाला स्वर्ण बांधिले स्वराज्याचे, या स्वर्णगडाला साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला। झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा, झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा। केला राज्याभिषेक झाला जगत गाजा वाजा, अरे जगत राजा माझा, साऱ्या जगत राजा माझा। कर्तव्य कुण मुजरो हो, कर्तव्य कुण मुजरो हो, मी माझ्या देवाला। बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की अभिमान असला पाहिजे महाराज आपल्या राजाचा। आपल्याला दैवत आहे महाराज, आपलं दैवत म्हणून म्हणतात दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती। त्या राजामुळे आज महाराज या ठिकाणी आपण उभे आहोत। आता 3 दिवसानं महाराज माझ्या राजांची तिथीप्रमाणे जयंती आहे बरं का, जयंती आहे महाराज। शिवाजी महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी आहो महाराज। आपल्या राजाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। अरे तो राजा आहे ज्याने अफजल खानाच्या छावणीत घुसून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। तो या मुठीभर पठाणांना काय घाबरणार, कारण तो सर्वांच्या बापाचा बाप आहे महाराज, बाप आहे। तुकोबाराच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत। 2000 पठाणांनी घेरा टाकलेला आहे। गावातील लोक कीर्तनामध्ये बसलेले आहेत। गावातील एक व्यक्ती
तुकोबारायांच्या समोर आला आणि तुकोबारायांना सांगायला लागला, महाराज स्वराज्य या ठिकाणी बसलेला आहे आणि पठाणांचा आघात चक्र या ठिकाणी आलेला आहे. महाराज तुकोबारायांनी चालू कीर्तनामध्ये पठाणांना काहीच म्हटलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच म्हटलं नाही, गावातील लोकाला काहीच म्हटलं नाही. चालू कीर्तनामध्ये तुकोबारायांनी देवाला धारेवर धरलं, देवाला की "हे देवा, मी काय ऐकतो? अरे ज्या ठिकाणी तुझं कीर्तन चालू असतं, ज्या ठिकाणी तुझी कथा चालू असते, त्या ठिकाणी तू उभा असतो ना. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. मी तयापाशी पांडवा, हरपला गिवसावा, तेथ नाम घोष बरवा करती माझा. अरे जैसी समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा. रंग भरे कीर्तनात भगवान परमात्मा त्या ठिकाणी असतो महाराज. भगवान परमात्मा आणि अक्षरशः महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा, त्या परमात्म्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची रूप घेतली आणि चारही बाजूला महाराज त्या पठाणांना छत्रपती शिवाजी महाराज पळताना दिसले. या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय, या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय, या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय. आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे बसलेले होते? कुठे बसलेले होते? कीर्तनामध्ये महाराज, कीर्तनामध्ये. म्हणून अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नका. नाही तर लोक म्हणतात, अहो ते विश्वस्त, ते गावातले पोरं तेच सप्ताह करतात, आम्हाला म्हणत नाही. अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नका महाराज.